आगामी बीएमसी चुनावों पर मंत्री प्रताप सरनाईक ने कहा, महाराष्ट्र के 29 नगर निगमों में महायुति बनाने का निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और हमारी पार्टी के नेता एकनाथ शिंदे ने लिया है। यह तय किया गया है कि सभी 29 निगमों में चुनाव महायुति के बैनर तले लड़े जाएंगे। युती तर महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये करण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि राज्यातील 29 महापालिकांमध्ये युतीतनच लढायचा निर्णय झालेला आहे। काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती येऊ शकते, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये बहुतांश महापालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी घेतलेला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होणार। त्या बैठकीला आमचे खासदार नरेश मिस्त्रींच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर ते चर्चाही करतील। आमची कमिटी आहे, त्यांची कमिटी आहे, एकत्रितपणे कुठल्या कोणी जागा लढवण्याच्या बाबतीतला सुद्धा निर्णय झालेला आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी वीरेंद्र डावखरे, संदीप लेले जे भारतीय जनता पार्टीचे इथले अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली। त्यामुळे उद्यापासून ठाण्यापासून तसं बघायला गेलं तर सुरुवात झालेली आहे महायुतीची आणि पुढे अशाच चांगल्या वातावरणामध्ये आम्ही महापालिकाच्या निवडणुका सगळ्या लढवू आणि आम्हाला खात्री आहे 29च्या 29 महापालिकेमध्ये शिवसेना, भाजप आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अशा पद्धतीचं महायुतीचे महापौर प्रत्येक महापालिकांमध्ये बसेल। ठाण्याची जर परिस्थिती तुम्हाला कल्पना आहे की हा जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा भगवा ध्वज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा ध्वज कोणी उतरण्याची हिंमत केलेली नाही। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतरची धुरा एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या पक्षाची घेतली तेव्हापासून शिवसेनेचा जो भगवा महापालिकेवर आहे तो कायम आहे आणि भविष्यामध्ये अजून मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून येईल, तो तसाच अबाधित राहणार आहे।